सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने नंदुरबार ते मुंबई निघालेला पायी बिऱ्हाड महामोर्चा नाशिकमध्ये दाखल झालाय। या मोर्चाला भेट देण्यासाठी तसेच त्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक आहे असे आश्वस्त करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर आले होते। त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात विधान केलंय। आपल्याला सरसकट आरक्षण कुणबी म्हणून देता येणार नाही असा पुनरुच्चार त्यांनी केलाय। तसेच आम्हाला जे आरक्षण द्यायचे आहे ते टिकणारे द्यायचे आहे असे महाजन म्हणाले आहेत। नाही, कसं आहे, मी पुन्हा ते सांगेल की बाबा हा विषय असा नाहीये की आम्ही कुठं ठराव केला विधानसभेत की यांना देऊन टाका सरसकट आणि तो मंजूर होईल। तो मंजूर तिथे होईल, पण हे मागच्या वेळेसारखं जसं नारायण राणे साहेबांची समिती होती त्यावेळेला काय झालं, तो नाकारला गेला, लगेच नाकारला गेला, तो फेटाळला गेला कोर्टाकडून की असं देता येत नाही। उद्या आम्ही जरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे म्हटलं की चला इथे ठराव करा, तेवढं कॅबिनेटमध्ये आधी म्हटले निर्णय, असं कॅबिनेटमध्ये निर्णय घेता येत नाही। समजा उद्या विधानसभेत असा निर्णय घेतला की सरसकट सगळ्यांना द्या, असं करता येईल का? असं करता येत नाही आणि कोणत्या नियमाने आपण करणार आणि कोर्ट दुसऱ्या दिवशी आम्हाला घेईल आणि ते फेटाळेल आणि म्हणून आम्हाला अशी कुठली फसवणूक आता करायची नाहीये। खरं म्हणजे मागच्या वेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना अतिशय व्यवस्थितपणे आरक्षण दिलं गेलं होतं। मागासवर्गीय आयोग नेमला गेलेला होता, खालच्या कोर्टामध्ये, नंतर हायकोर्टामध्ये, सेशन कोर्टातून हे सगळं टिकवलं गेलं होतं। दुर्दैवाने आमचं सरकार नव्हतं, माननीय उद्धवजींचं सरकार त्या ठिकाणी होतं आणि सुप्रीम कोर्टात मात्र त्यांनी लक्ष न दिल्यामुळे हे आरक्षण फेटाळलं गेलं। त्यामुळे ही सगळी परिस्थिती आज जी निर्माण झालेली आहे ती समोर आलेली आहे। मराठा आरक्षणाची डेडलाईन जवळ येत असून सरकारच्या हालचाली वेगात सुरू आहेत। आज मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक।